नमस्कार मित्रांनो, तुम्ही कधी ठरवलंय का की उद्यापासून मी रोज व्यायाम करणार, उद्यापासून मी रोज पुस्तक वाचणार किंवा उद्यापासून मी मोबाईलचा वापर कमी करणार, आता मी माझं आयुष्य पूर्णपणे बदलणार, असं तुम्ही ठरवलंय का? आणि पण होतं काय की तुम्ही जे ठरवता ते फक्त 2-3 दिवसात तुम्ही ते करतात आणि हळूहळू तुमचा उत्साह कमी होतो आणि सवयी त्या पुन्हा जुन्या होतात आणि आपण पुन्हा स्वतःच म्हणतो की माझ्याकडून हे होतच नाही. जर मी तुम्हाला सांगितलं की आयुष्य बदलण्यासाठी तुम्हाला एका दिवसात मोठा बदल करण्याची अजिबात गरज नाही, फक्त दररोज एक छोटासा बदल केला तरी काही महिन्यातच तुमचं आयुष्य खूप वेगळं दिसू शकतं. या सुंदर विचारावर आधारित सार हर्वे यांचं कायझन हे प्रसिद्ध पुस्तक आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच पुस्तकाविषयी समजून घेणार आहोत. हे कायझन हे पुस्तक आहे. आता कायझन म्हणजे नेमकं काय? छोट्या बदलांची ताकद किती मोठी असते आणि आपण ही पद्धत आपल्या आयुष्यात कशी वापरू शकतो हेच आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कायझन कायझन म्हणजे काय? कायझन हा एक जपानी शब्द आहे. याचा साधा अर्थ आहे सतत होणारी छोटी सुधारणा. म्हणजेच काय तर एकदम मोठा बदल करण्याऐवजी तुम्ही रोज थोडं थोडं सुधारत जाणं. समजा तुम्हाला 30 मिनिटं व्यायाम करायचा आहे. पहिल्या दिवशी 30 मिनिटं करण्याऐवजी तुम्ही फक्त 5च मिनिटं सुरुवात करा. काही दिवसांनी 5 मिनिटाचे 10 मिनिटं होतील, नंतर 15, 20 आणि हळूहळू 30 मिनिटं होतील. हीच कायझनची पद्धत आहे. म्हणजे काय तर लहान पाऊल, सातत्य त्याचा मोठा परिणाम दिसून येतो. दुसरी गोष्ट अशी की मोठे संकल्प अनेकदा का अपयशी ठरतात. आणि आपण एखादी गोष्ट बदलायची ठरवतो तेव्हा अनेकदा सुरुवातच मोठी करतो. म्हणजे काय तर आजपासून रोज 2 तास अभ्यास करणार, आजपासून रोज 10 किलोमीटर धावणार किंवा आजपासून सोशल मीडिया पूर्णपणे बंद. पहिले 2-3 दिवस आपण उत्साहाने करतो, पण नंतर मन आणि शरीर थकायला लागतं आणि मग आपण पूर्णपणे तो सोडून देतो. कायझन आपल्याला काय सांगतं? तर कायझन आपल्याला सांगतो बदल इतका छोटा ठेवा की तो करण्यासाठी तुमच्या मनाला संघर्षच वाटू नये. जर तुम्हाला पुस्तक वाचायची सवय लावायची असेल तर सुरुवातीला फक्त रोज 2 पानं वाचा. एक पान खूप कमी वाटेल, पण महत्वाचं आहे तुम्ही वाचण्याची सवय तर कराल. सुरुवात खूप छोटी करा. कायझन मधला सर्वात महत्वाचा नियम म्हणजे स्टार्ट स्मॉल. मोठं ध्येय असणं चुकीचं नाहीये, पण त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी पहिले पावलं छोटी असलं पाहिजे. तुम्हाला फिट राहायचं आहे, फक्त 5 मिनिटं चालायला जा. तुम्हाला अभ्यासाची सवय लावायची आहे, आज फक्त 10 मिनिटं अभ्यास करा. तुम्हाला मेडिटेशन करायचं आहे, फक्त 2 मिनिटं शांत बसा. तुम्हाला घर व्यवस्थित ठेवायचं आहे, आज फक्त एका छोट्या भागापासून सुरुवात करा. कारण सुरुवात करण्यासाठी मोठ्या मोटिवेशन पेक्षा छोटीशी ऍक्शन ही खूप महत्वाची आहे. तिसरी गोष्ट, एका वेळी एकच बदल. म्हणजे काय तर आपली आणखी एक मोठी चूक काय होते की आपण एकाच वेळी खूप साऱ्या गोष्टी बदलण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे उद्या सकाळी 5 वाजता उठायचं, व्यायाम करायचा, पुस्तक वाचायचं, मेडिटेशन करायचं, डाएट करायचं, मोबाईल कमी वापरायचा आणि रोज नवीन कौशल्य शिकायचं. आता हे सगळं एकाच वेळी केल्यावर काही दिवसात आपण थकतो. पण अशा वेळी आपल्याला कायझनची पद्धत सांगते, एका वेळी एका छोट्या बदलावर लक्ष केंद्रित करा. पहिल्यांदा झोपण्याची वेळ सुधारायची, ती सवय झाली की पुढचा बदल. असं करत करत तुमच्या आयुष्यात अनेक सकारात्मक सवयी तयार होऊ शकतात. 5वी गोष्ट आम्हाला सांगतो की स्वतःला छोटे प्रश्न विचारा. कायझन मध्ये स्वतःला योग्य प्रश्न विचारण्यालाही खूप महत्व आहे.
उदाहरण घ्यायचं झालं तर माझं आयुष्य एका दिवसात कसं बदलणार, हा प्रश्न खूप मोठा आहे. त्याऐवजी काय करा की स्वतःला विचारा, आज मी फक्त एक गोष्ट कोणती सुधारू शकतो. तुम्हाला आरोग्य सुधारायचं असेल तर आज मी एक ग्लास पाणी जास्त पिऊ शकतो का? तुम्हाला आर्थिक स्थिती सुधारायची असेल तर आज मी एक अनावश्यक खर्च टाळू शकतो का? तुम्हाला ज्ञान वाढत असेल तर आज मी फक्त 5 पानं वाचू शकतो का? असे छोटे छोटे प्रश्न आपल्याला ऍक्शन घेण्यास प्रवृत्त करतात. 6वी गोष्ट, भीती कमी करण्यासाठी मोठ्या पायऱ्या. अनेकदा आपल्याला बदल करायचा असतो पण भीती वाटते. नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे, नवीन कौशल्य शिकायचं आहे, लोकांसमोर बोलायचं आहे, पण मनात विचार येतो मी अपयशी झालो तर, लोक काय म्हणतील, मला जमलं नाही तर. पण काही जण इथे सांगतो, तो आपल्याला मदत करतो की मोठी उडी मारण्याऐवजी छोटी पायरी घ्या. उदाहरण जर सांगलं तर तुम्हाला पब्लिक स्पीकिंगची भीती वाटत असेल ना तर थेट 1000 लोकांसमोर बोलण्याची गरज नाही. पहिल्यांदा तुम्ही आरशासमोर बोला, नंतर मोबाईलवर स्वतःचा व्हिडिओ रेकॉर्ड करा, नंतर एखाद्या मित्रासमोर बोला, नंतर छोट्या ग्रुप समोर बोला आणि हळूहळू लोकांसमोर बोलण्याचा आत्मविश्वास तुम्हाला होईल. छोट्या पायऱ्या मोठी भीती कमी करतात. त्यानंतर 7वी गोष्ट, सातत्य हे मोटिवेशन पेक्षा खूप मोठं आहे. आपण अनेकदा म्हणतो मला मोटिवेशन मिळालं की मी सुरुवात करेन, पण मोटिवेशन कायम राहत नाही. आज मोटिवेशन असेल, उद्या नसेल. म्हणून कायजन आपल्याला सातत्यावर भर द्यायला शिकवतो. तुम्ही रोज 10 मिनिटं एखादी गोष्ट केली तरी पण त्याचा परिणाम होतो, कारण सवय तयार होते. आणि एकदा एखादी सकारात्मक सवय तुमच्या जीवनाचा भाग झाली की ती करण्यासाठी सतत मोटिवेशनची गरज देखील राहत नाही. 8वी गोष्ट, अपयश आलं तरी स्वतःला दोष देऊ नका. समजा तुम्ही 30 दिवस व्यायाम करायचं ठरवलं. पहिले 10 दिवस तुम्ही नियमित व्यायाम केला आणि 11व्या दिवशी व्यायाम झाला नाही. अनेक लोक इथे म्हणतात माझं काहीच होणार नाही आणि मग ते पूर्णपणे सोडून देतात. पण काही जणचा विचार असा आहे की एक दिवस चुकला म्हणून संपूर्ण प्रवास संपत नाही. चूक झाली, पुन्हा सुरू करा. एक दिवस पुस्तक वाचलं नाही, दुसऱ्या दिवशी पुन्हा एक पान वाचा. एक दिवस व्यायाम झाला नाही, पुढच्या दिवशी पुन्हा चालायला जा. महत्वाचं हे नाही की तुम्ही कधीच थांबला नाही, महत्वाचं हे आहे की थांबल्यानंतर तुम्ही पुन्हा सुरुवात केली का. 9वी गोष्ट येते, प्रोग्रेसची नोंद ठेवा. आपण स्वतःमध्ये होत असलेली छोटी प्रगती अनेकदा लक्षातच ठेवत नाही आणि म्हणून तुमच्या बदलाची नोंद ठेवा. उदाहरण सांगायचं झालं तर आज 5 मिनिटं व्यायाम, उद्या 7 मिनिटं, नंतर 10 मिनिटं, किंवा आज 2 पानं पुस्तक वाचायचे, उद्या 3 पान, नंतर 5 पान. जेव्हा तुम्ही मागे वळून पाहता ना तेव्हा तुम्हाला जाणवतं अरे वा, मी खरंच बदललो आहे. ही जाणीव पुढे जाण्यासाठी आत्मविश्वास देते. 10वी गोष्ट, परफेक्ट होण्यापेक्षा बेटर होण्याचा प्रयत्न करा. आपल्याला अनेकदा सगळं परफेक्ट हवं असतं. परफेक्ट बॉडी, परफेक्ट करिअर, परफेक्ट बिझनेस, परफेक्ट लाईफ. पण परफेक्ट होण्याच्या प्रयत्नात आपण सुरुवातच करत नाही. पण काही जण आपल्याला सांगतो परफेक्ट होण्यापेक्षा बेटर होण्याचा प्रयत्न करा. कालच्यापेक्षा तुम्ही आज थोडं चांगलं बनलात तर ती तुमची प्रगती आहे. काल 10 मिनिटं अभ्यास केला असेल तर आज 11 मिनिटं करा. काल 3 किलोमीटर चालला असाल तर आज 3.1 किलोमीटर चालण्याचा प्रयत्न करा. फरक छोटा असेल पण दिशा योग्य असेल. आता काय जण आपल्या जीवनात कसा वापरायचा, चला तर एक साधं उदाहरण पाहूया. समजा तुमचं ध्येय आहे की मला पुस्तकं वाचण्याची सवय लावायची आहे, किंवा तुम्हाला जे काय करायचं असेल ते. पहिला आठवडा फक्त 2 पानं वाचा, दुसरा आठवडा 5 पानं वाचा, तिसरा आठवडा 10 पानं वाचा आणि चौथा आठवडा रोज 10 ते 20 पानं वाचण्याचा प्रयत्न करा. काही महिन्यांनी तुम्ही अनेक पुस्तकं वाचलेली असतील आणि हे सगळं सुरू झालं होतं फक्त 2 पानांपासून. हीच कायद्यांची खरी ताकद आहे. या पुस्तकात मिळणारे 5 धडे खूप महत्वाचे आहे. पहिला धडा असा की मोठा बदल छोट्या पावलाने सुरू होतो. दुसरा धडा,
एका वेळी एका बदलावर लक्ष द्या. तिसरा धडा, मोटिवेशन पेक्षा कन्सिस्टन्सी खूप महत्वाची आहे. चौथा धडा, अपयश आलं तरी पुन्हा सुरुवात करा. पाचवा धडा, परफेक्ट होण्यापेक्षा रोज थोडं बेटर होण्याचा प्रयत्न करा. आणि मित्रांनो, शेवटचा संदेश सांगतो की आपल्याला आयुष्यात बदलायचं असतं, पण आपण अनेकदा एका मोठ्या संधीची वाट पाहत बसतो. एखादा नवीन वर्षाचा दिवस असेल, एखादी सोमवारची सकाळ असेल, किंवा एखादा परफेक्ट मोमेंट असेल. पण खरं तर तुमचं आयुष्य बदलण्यासाठी परफेक्ट डेची गरजच नाहीये. गरज आहे एका छोट्या निर्णयाची. आज फक्त 5 मिनिटं व्यायाम करा. आज फक्त एक पान वाचा. आज एक अनावश्यक खर्च टाळा. आज मोबाईलवर 10 मिनिटं कमी घालवा. आज कोणाशी तरी प्रेमाने बोला. कारण तुमच्या आयुष्यातील मोठे बदल अनेकदा मोठ्या निर्णयातून नाही, तर छोट्या छोट्या कृतीच्या सातत्यातून तयार होत असतात. लक्षात ठेवा, दररोज 1% सुधारणा कदाचित आज छोटी वाटेल, पण कालांतराने तिचा परिणाम खूप मोठा असू शकतो. म्हणून आज स्वतःला एक प्रश्न विचारा की माझं आयुष्य थोडं चांगलं करण्यासाठी मी आज कोणतं एक छोटं पाऊल उचलू शकतो, आणि ते छोटं पाऊल आजच उचला. हीच कायझनची खरी शिकवण आहे. छोटे बदल करा, सातत्य ठेवा, आणि हळूहळू स्वतःचीच एक चांगली आवृत्ती बनत जा. आणि मित्रांनो, हो, तुम्हाला ही बुक समरी जर आवडली असेल ना, तर व्हिडिओ नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण इथे तुम्हाला उपयुक्त मराठी पुस्तकाची समरी मिळत राहील. चला भेटूया पुढच्या नव्या पुस्तकासोबत. तोपर्यंत धन्यवाद.